छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध उद्यानाचा कायापालट होत असल्याने पर्यटक आणि नागरिकांना आपल्याच परिसरात मनोरंजन मिळत असल्याने प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या नवनवीन संकल्पनेतून शहरातील उद्यानाचा कायापालट होत असल्याचं चित्र दिसत आहे। प्रशासक यांनी शहरातील सिडको भागातील नेहरू उद्यानात नौका विहार आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेनचा उपक्रम सुरू केला आहे। याला स्थानिक आणि शहरातील पर्यटक नागरिकांची प्रचंड प्रतिसाद दिसत आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या गर्दी बघायला मिळत आहे। यासह आणखी नवनवीन आकर्षक उपक्रम शहरातील उद्यानात राबवले जाणार आहे, अशी माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे। सिडको N8 मधील बोटॅनिकल गार्डनमध्ये खवय्यांसाठी खाऊ गल्ली उभारण्यात येणार आहे। त्या दुकानांसाठी आणि गाळे काढण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त तथा उद्यान प्रमुख विजय पाटील यांनी सांगितले आहे। या ठिकाणी एकूण 14 दुकाने तर नेहरू उद्यानामध्ये 4 दुकान असणार आहे। यामध्ये शहरातील नामवंत खाद्य विक्रेते असल्याने एकाच छताखाली खवय्यांसाठी विशेष मेजवानी मिळणार आहे। ही पर्वणी लवकरच नागरिकांसाठी खुली करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे। महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उद्यानातील या उपक्रमाला वाढता प्रतिसाद बघून महानगरपालिका प्रशासक यांनी शहरातील नागरिकांना मनोरंजनासाठी आणखी नवनवीन आकर्षक प्रकल्प राबवण्यासाठी संकल्प केला आहे। या सर्व उपक्रमाला गार्डन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत करून यशस्वी केल्यामुळे प्रशासक यांनी त्यांचे कौतुक करत प्रशंसा केली आहे। या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आपण गार्डनचा विकास करत आहोत। विशेष करून बोटॅनिकल गार्डन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल पार्क आपण यावर्षी कार्यान्वित केलं। लोकांचे आकर्षण त्या ठिकाणी वाढवलं, त्या ठिकाणी बोटिंग सुरू केलं आणि त्या ठिकाणी खाऊ गल्ली आपण यावर्षी सुरू करणार आहे आणि त्या ठिकाणी विविध सेवा देऊन त्या ठिकाणी लोकांना एक चांगलं एंटरटेनमेंट आणि संध्याकाळी लोकांना त्यांच्या मुलं बाळांसोबत सहज त्या ठिकाणी जाता यावं आणि एक आनंदाच्या वातावरण या शहरामध्ये असावं। फक्त बोटॅनिकल गार्डनच नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क असतील आणि विविध गार्डन आपण जे बंद पडलं होतं किंवा काही ठिकाणी चालूच झालं नव्हतं, ते सर्व आपण कार्यान्वित करायचं। त्यासाठी विशेष करून गार्डन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व माळी हा वर्गांना सुद्धा मी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो।